आपल्या महाराष्ट्राची हिंदू संस्कृती जपत असताना या ठिकाणी श्रावणी बैलपोळा आणि भाद्रपदी बैलपोळे असे दोन प्रकारचे बैलपोळे संपन्न करत असतात। खरं तर आपल्या बळीराजा शेतकऱ्याचं दैवत म्हणून बैलाला आज मान दिला जातो आणि त्यांना या ठिकाणी सजवलं जातं, त्यांची मिरवणूक काढली जाते। खरं तर श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना येतो आणि या भाद्रपदामध्ये आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रातील मराठमोळा जो समाज आहे, शेतकरी बांधव आहे, ते बैलांचं पूजन करून आज मिरवणूक काढतायत। त्याकरिता अनेक ग्राहक या ठिकाणी बैल जोडी खरेदी करतायत। अगदी सकाळपासून खूप अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। समोरच्याच बाजूला काही दुकानं पाहतोय तर त्यामध्ये उद्या घटस्थापना होणार आहे, अर्थात शारदेय नवरात्र उत्सव त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। तो म्हणजे पहिली माळ, दुसरी माळ करत करत दसऱ्याच्या दिवशी 10वी माळ अर्थात विजयादशमी असा एक परंपरेचा सण या ठिकाणी संपन्न केला जातो। आणि हे सगळं करत असताना आपण पाहतोय राजगुरुनगर या ठिकाणी अनेक ग्राहक या वस्तूकडे अर्थात बैलजोडी खरेदीकडे वळले आहेत। तर आपण त्या बैलजोडीच्या विक्रेत्यांकडे जाऊया। मला सांगा, सकाळी केव्हापासून तुम्ही हे सगळं सुरू केलं? सकाळी आम्ही 5 वाजल्यापासून बैल मांडायला चालू केली। साधारणतः किती बैलजोड्या आजपर्यंत आज तुमच्या संपलेल्या आहेत? सकाळपासून 2-1 हजार बैल। 2-1 हजार बैलजोडी। तर प्रत्येक वर्षी करताय का याच वर्षी करताय? दरवर्षी असतं, दरवर्षी घरी बनवतो। चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय? हो, चांगलं। बरं, तुमचं नाव काय म्हटलं? गणेश चंद्रकांत कुंभार। गणेश म्हणजे पारंपरिक व्यवसाय तुमचा बैल बनवण्याचा आहे, स्वतः तुम्ही बैल बनवले? खरं तर अलीकडच्या काळामध्ये दुसरी कोणी विकण्यासाठी आणतात आणि विकले जातात, परंतु तुम्ही स्वतः बनवले। क्या बात आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं जी आपली परंपरा आहे, स्वतःच्या कलाकुशलमधून हे सगळं साकारलं जातं। ही बैलजोडी आपण पाहू शकतो, अतिशय अप्रतिम आहे। आता इकडे काही ग्राहक मंडळी आहेत। मला सांगा, तुम्ही शेतकरी बांधव आहात, खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बैलपोळा आज संपन्न होतो आणि संपन्न होत असताना आपल्या बैलजोडी किंवा बैलांना सजवलं जातं। आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, बैलजोडी घेताय का? घेतली नाही? घेतोय आता घेणार आहे। तर काय तुमच्या भावना आहे? बैलपोळ्याच्या दिवशी बैलपोळा कसा संपन्न करत असतात? आता आपल्या शेतकरी धर्मामध्ये बैलाला जे महत्व आहे, त्या महत्वाच्या अनुसार आम्ही आता बैल घेऊन जाणार, पोरांना देणार, त्याची पूजा करणार, पुरणपोळीचा नैवेद्य देणार आणि हा सण साजरा करणार। आपली खरं तर परंपरा बऱ्याच वर्षाची आहे आणि ही साकारत असताना आपल्याला एक आनंद मिळतो की आपल्या बैल जोडी खरेदी करायचा आणि बैलांची पूजा करायची, पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना देऊन आजचा हा सण मोठ्या उत्साहामध्ये आपण संपन्न करत असता। आता पलीकडे आपण पाहू शकता की पलीकडच्या बाजूला काही स्टॉल आहेत, तर त्या स्टॉलमध्ये उद्यापासून जो होणारा सण आहे तो म्हणजे नवरात्र उत्सवाला सुरुवात, अर्थात घटस्थापना उद्यापासून होणार आहे। आणि ते घटस्थापनेचे जे साहित्य आहे, घटस्थापनेचं जे साहित्य आहे ते या ठिकाणी काही प्रमाणामध्ये विक्री चालू आहे। त्यामध्ये पाहू शकतो आपण या ठिकाणी लागणारं जे काही साहित्य आहे ते देखील विक्री चालू आहे। बरेचशा भगिनी वर्ग खरं तर या घटस्थापनेसाठी हे साहित्य घेतात। आपण थोडंसं त्यांच्याकडे जाऊया। ताई, मला सांगा, घटस्थापनेचं साहित्य तुम्ही खरेदी करताय, बरोबर आहे? काय नेमकी काय परंपरा आहे घटस्थापनेची? घटस्थापनेची परंपरा पूर्वी परंपरागत चालत आलेली परंपरा असते। आपण देवी बसवतो, देवीच्या म्हणजे नाही का, देवीच्या रूपाने आपण घटस्थापना करतो। एक साधारणतः 10व्या दिवसापर्यंत, दसऱ्यापर्यंत ही घटस्थापना असते। नंतर त्याचं नवरात्र संपन्न झालं का दसऱ्याच्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं, अशी एक परंपरा आहे, बरोबर आहे? तर आता तुम्ही खरेदी केलेली आहे का करताय? चालू आहे खरेदी। वा, असं आपण पाहू शकतो की आपले जे हिंदू संस्कृती सण वेगवेगळे आहेत, त्यामध्ये विजयादशमी दसरा साजरा करण्यापूर्वी नवरात्र या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपण साकारत असतो। उद्या घटस्थापना होणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं सर्व पितृ आमुषा म्हणून पाहिली जाते, पण एका बाजूला बैलपोळा आपला धर्मामधला असतो आणि म्हणून बैलांचं पूजन आज केलं जातं। असा दुहेरी सण या ठिकाणी साकारत असताना अनेक ग्राहक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। मला सांगा, काय सांगाल बैलपोळ्या संदर्भात? कसा सण आहे हा बैलपोळा आपल्या मराठी समाजाचा? बळीराजा जो आहे, बैलांवरती नितांत प्रेम असते, शेतकऱ्यांचं बैलांवर नितांत प्रेम असतं। वर्षभरातून एकदाच त्याचा सण साजरा केला जातो आणि त्याला गोडधोड खाण्यासाठी दिले जात आहे।
म्हणजे आज वर्षभरातून एक दिवस बैलपोळा केला जातो, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो, बैलाला पूजलं जातं आणि हीच परंपरा आपल्या हिंदू धर्माची आणि मराठी धर्माची आणि शेतकरी बांधवांची आहे. आणि खरोखर तुम्ही देखील आता या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहात. उद्या दसरा म्हणजे अर्थातच विजयादशमीची तयारी म्हणजे 10 दिवसानंतर दसऱ्याची तयारी असणार आहे आणि त्यामध्ये आता उद्या घटस्थापना होणार आहे. घटस्थापनेबद्दल काय सांगाल? कुलदैवती जी आहे, कुलदेवी जी आहे, वर्षभरातून एकदाच कुलदैवतीचा घटोत्सव आहे, तो घरामध्ये स्थापन केला जातो. 10 दिवस पूजा अर्चा आरती केली जाते. दसऱ्याच्या दिवशी गोडधोड नैवेद्य दिला जातो आणि मग तो घट जो तो पुन्हा हलवून आपल्या शेतामध्ये ठेवला जातो. म्हणजे अशी एकूण परंपरा आहे दसऱ्याची विजयादशमी साजरी करायची आणि हा सण संपन्न करायचा. आपल्या हिंदू धर्मातील एक विजयादशमी हा एक मुहूर्त असतो. 3.5 मुहूर्तातला एक महत्त्वाचा मुहूर्त विजयादशमी आहे आणि तो दसरा म्हणून आपण संपन्न करतो. असो, तुम्हाला घटस्थापनेच्या आणि आजच्या या बैलपोळ्याच्या सणाच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.